आणि त्याचं या पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी भोंदू बाबा संदर्भातली. अशोक खरात सोबत बिल्डरनं 300 कोटींचा व्यवहार केल्याचं समोर आलंय. 5 जण रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा देखील संशय आहे. तर मोबाईल तपासून काळा व्यवहार आता उघड झालेला आहे. पोलीस तपासामध्ये आणखी काही मोठी माहिती समोर येईल अशी एक शक्यता आहे. तर भोंदू अशोक खरात संदर्भात एक नवीन माहिती आता समोर आली आहे आणि खरात सोबत एका बिल्डरनं तब्बल 300 कोटींचा व्यवहार केल्याचं उघड झालंय. तर एक प्रशासकीय अधिकारी 50 कोटीमध्ये अडकलेला आहे आणि मोबाईल तपासामध्ये ही सगळी माहिती समोर आली आहे. खरातच्या मदतीनं कोट्यवधींच्या जमिनी लाटल्यात. नाशिक पुण्यामधल्या 5 जण या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय. तर पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी त्यामुळे आता समोर येण्याची शक्यता आहे. तर योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत. आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. योगेश, आणखी एक नवीन कारनामा पुन्हा एकदा आणि आता 300 कोटींचा व्यवहार बिल्डर सोबतचा झालेला उघड झालेला आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी सुद्धा यामध्ये अडकले असण्याची शक्यता आहे. काय नेमकी सविस्तर तपशील? खरंय, अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशोक खरात बरोबर आपल्या पार्टनरशिप या ठिकाणी केल्याचं दिसून येत आहे. काळा पैसा जिरवणं हा सगळ्यात मोठं आव्हान हे अधिकाऱ्यांसमोर किंवा बांधकाम व्यावसायिकांसमोर असतं. त्यामुळे याची जी गुंतवणूक होते ती सहज सोपी गुंतवणूक म्हणजे जमिनीमधली गुंतवणूक. जमिनीमध्ये जवळजवळ काही ठिकाणी 80-20चा फॉर्म्युला म्हणजे ज्याच्यात 80% काळा पैसा आणि 20% ऑन पेपर फक्त व्हाईट मनी दाखवला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या जमिनींची गुंतवणूक करण्यात आली आणि त्याच्यासाठी माध्यम होतं ते म्हणजे अशोक खरातचं. अशोक खरातने अनेक जमिनी आपल्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं लिटिगेशनच्या जमिनी असतील, त्याचबरोबर काही अडचणीच्या जमिनी या सगळ्या इथं विकत घेतल्यात आणि त्यासाठी हा सगळा काळा पैसा या ठिकाणी लावला. पुण्यामध्ये 300 कोटी रुपयांची जमीन एका बांधकाम व्यावसायिकासोबत घेतल्याचं समोर येत आहे. तर एक दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकासमोर 73 कोटीच्या जमिनीवर त्याने 100 ते 125 कोटीचं कर्ज स्टेट बँके एका मोठ्या बँकेतून काढल्याचं पण समोर येत आहे. त्यामुळे मोठे व्यवहार प्रामुख्यानं हा करत होता. त्यामुळे त्याची जी संपत्ती आहे ती संपत्तीसुद्धा 2000 कोटींपेक्षाही अधिक असण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ईडी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे. त्यामुळे ईडी आता ह्या सगळ्या व्यवहारांची तपासणी करता कामाला सुरुवात करत आहे. अगदी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा योगेश. आपण आणखी चर्चा करूया. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.